मित्रांनो, कधी शांतपणे तुम्ही विचार केलाय का की रात्रंदिवस एक करून रक्ताचं पाणी करून काय आईची सेवा करणारा आपला हा शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहतो? आणि त्याच्याच जीवावरती हे राजकारण करणारे जे नेते आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते रातोरात कसे कोट्याधीश होतात? याचं उत्तर हे एकच आहे, आपण सरकारवरती विसंबून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतःवरती स्वतःचा विश्वास ठेवण्याची. सुरुवात करूया त्या 12,000 रुपयांपासून. पीएम किसान सन्मान निधीचे 6,000, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये. हे पैसे देताना सरकार असा काही गाजावाजा करतं जणू काही शेतकऱ्यांवरती उपकारच करत आहे. पण मित्रांनो, 2014-15च्या काळात डीएपी म्हणजेच खताची जी गोणी मिळत होती ती किती रुपयांना मिळत होती माहितीये का? 1,050 ते 1,100 रुपयांना मिळायची. आज तीच गोणी घ्यायची झाली तर ब्लॅक मध्ये आपल्याला ती घ्यावी लागते आणि ती सुद्धा 1,600 ते 1,700 रुपयांना विकली जाते. ट्रॅक्टर डिझेलचा दर 8 रुपयावरून 92 रुपयांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला तुम्ही आम्हाला 12,000 रुपये देणार आणि दुसऱ्या बाजूला खते म्हणू नका, बियाणे म्हणू नका, मशागतीचा खर्च म्हणू नका. हा तिपटीने वाढवायचा आणि हेच पैसे मिळवण्यासाठी अनुदानाचे आणि तलाठी कार्यालय म्हणू नका, सीएससी सेंटर म्हणू नका किंवा इतर जे सरकारी कार्यालय यांचे खेटे मारून शेतकरी भिकारी असल्यासारखा या कार्यालयांच्या महारांगेत उभा राहतो. 12,000 रुपयांचा तुकडा आमच्यावरती तोंडावरती फेकून आभाळातून उपकार केल्याचा आव आणताय तुम्ही. साहेब, एका हाताने 12,000 देता आणि दुसऱ्या हाताने खत म्हणू नका, बियाणे म्हणू नका, डिझेलच्या रोपातून आमच्या खिशातून 50,000 रुपये तुम्ही काढून घेता. ही तुमची योजना आहे की अधिकृत दरोडा आहे तेच आता आम्हाला समजणार. आम्ही काय भिकारी वाटतो का हो तुम्हाला? रंगा लावून तुमच्या या तुकड्यांवरती जगायला. मग या सरकारी तुकड्यांवरती जगण्यापेक्षा शेतकऱ्याने स्वतःचा मार्ग स्वतः कसा शोधला पाहिजे यावर आता बोललं पाहिजे. मित्रांनो, या 12,000 रुपयांच्या तुकड्यांवरती जगायचं सोडून द्या, अवलंबून राहणं सोडून द्या. आपण आपला इनपुट कॉस्ट म्हणजे जो शेतीचा खर्च करतो ना तो आता कमी करायची वेळ आली आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या बांधावरती स्वतःचं खत जसं की जीवामृत म्हणू नका, दशपर्णी अर्क, शेणखत आणि गांडूळ खत स्वतः तयार करत नाही तोपर्यंत आपला हा जो खर्च आहे तो कमी होणार नाही. रासायनिक खतांच्या दुकानांच्या रांगेत उभं राहण्यापेक्षा गटागटाने एकत्र येऊन स्वतःचे सेंद्रिय खत प्रकल्प उभे करा. खर्चात 50% कपात झाली तोच तुमचा खरा नफा असणार आहे.